नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता तुम्ही म्हणाल स्वागत करतो हे हातात काय दगड आहे का? दगड नाही, माती आहे. पण माती अशी कशी? अहो मातीचा ढेकूळ आहे. मला माती खूप आवडते, जरी ती काळी असली लाल असली तरी. कारण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाची माती आहे, पण शेवटी माती एकच. जसं माणसं वेगळी वेगळी असली कुठल्याही जाती धर्माची भाषेची तरी रक्त एकच असतं, तशी माती एकच. कारण मातीचा गुणधर्म एकच, काहीतरी बाहेर काढणं. बीज टाकलं की त्याचं रोप होणं आणि मग त्याचं झाड होणं, वृक्ष होणं आणि मग त्यापासून लोकांना सावली देणं, खायला देणं, धान्य देणं, फळं देणं, आशीर्वाद देणं, आशय देणं, पक्ष्यांना घरटं देणं. हे झाडाचं काम असतं आणि झाड येतं मातीपासून. त्याचप्रमाणे प्रत्येक वहिनीच्या मनात एखादी गोष्ट लपलेली असते. ती बाहेर कुठे काढणार त्यांना कळत नाही. मित्रमैत्रिणींकडे, नवऱ्याकडे, सासूकडे, घरी. पण त्या वहिनींच्या मनातली गोष्ट, ते छोटंसं बीज जेव्हा अंकुरतं ते संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचं काम करतो हा कार्यक्रम होम मिनिस्टर. आणि मला या कार्यक्रमाबद्दल खूप आनंद वाटतो की मी याचा एक भाग आहे. तर आज आपण भेटणार आहोत ननावरे वहिनींना आणि यादव वहिनींना. पाहूया त्यांच्या मनात कुठलं रोप अंकुरतंय. गंमत अशी आहे, मला आणखी एक गोष्ट वाटते. आपल्या इकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, फारच दुःख वाटतं मला. पण ज्या देशात शेतकऱ्यांचा आणि शिक्षकांचा आदर होतो त्याची पुढची पिढी फारच मोठी आणि सुदृढ निर्माण होते. सर्वप्रथम भेटूया ननावरे वहिनींना. चला. सातारा करंजे येथील पिलेश्वरी नगर मध्ये राहणाऱ्या सौ अश्विनी समीर ननावरे वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकताय. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? सौ अश्विनी समीर ननावरे. माहेर कुठलं? आदरकी. कुठं? फलटणच्या इथलं आदरकी. लग्न कधी झालं? 27 मे 2003. 2003. 6 वर्ष झाली. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. काय करता तुम्ही? मी गृहिणी. गृहिणी आहात. नमस्कार. नमस्कार सर. संपूर्ण नाव? समीर चंद्रकांत ननावरे. काय करता आपण? सर मी टीव्ही मेकॅनिक प्लस शाळेमध्ये शिपाई म्हणून आहे. बर. वा. टीव्ही शाळेतली ड्युटी संपली की मग ते करता? पार्ट टाइम. बर बर बर. वहिनी सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे दीर. धीर आहे? हो. नंदू. खरं. एवढा छोटा धीर आहे. ननंद पण आहे. ह्या नंदूबाई आहेत. ह्या मोठ्या. ह्या पण नंदूबाई आहेत. ह्या पण नंदूबाई आहेत. ह्या पण नंदूबाई आहेत. त्या माझ्या सासू आहेत. नंदूबाई. हो. काय मस्त ना नंदूबाई. त्या सासू आहेत. ह्या कोण पण. सासू आहेत? ह्या पाठीमागच्या दोघी. या दोघी सासू आहेत? हो. चुलत सासू. काय चाललंय काय उद्या? हे आजोबा आहेत असं म्हणाल तुम्ही? ही एक ननंद आहे. ही नणंद आहे? हो. हे कोण आहे? ते पण दीर. ते धीर आहेत का? ही मुलगी माझी. ही मुलगी आहे. ही पण नाही. हा? आता हे सगळे लहान असून एवढे मोठे आहेत. ही एवढी मोठी असून लहान कशी काय? नाही, कारण त्यांना लहान मुलं कडेवर बसतात ना. किती वर्षाची? ही 5 वर्ष. तरी कडेवर बसते. हा माझा भाऊ. ते माझे सासरे. हे पण सासरे. हे पण सासरे. आणि हा माझा भाऊ. असंख्य धीर, असंख्य नळदा, असंख्य सासरे आणि एकमेव वहिनी. लक्षात घ्या तुम्ही. वा. खेळ खेळायला सुरुवात करूया. वहिनी, एक तर हे पिलेश्वरी नगर हे लय भारी वाटले मला. काय मस्त आहे पिलेश्वरी नगर. सगळी पिलं राहतात इकडं असं वाटतं है ना? हो. हा. मग लग्न झालं. आता काय तुमची इच्छा आहे? इथून पुढे तुमच्या आयुष्यात काय व्हायला पाहिजे? तसं फार काय असं नाहीये. हा. मला फक्त स्वप्न काय वहिनी तुमचं? काही नाही. मला फक्त जॉब करायचे आणि घरामध्ये ज्या वस्तू नाहीये ते त्या आणायच्या. आणायचं. उदाहरणार्थ उदाहरणार्थ काय काय आणायचं घरात तुम्हाला? पहिला फ्रीज. फ्रीज आणायचं. बर. काय थंड पाणी प्यायला मिळायला पाहिजे? हो. बर. ओके. आणि बाकी असतील काय ते मग समथिंग छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही छोट्या छोट्या असतील त्या काय. बर. पण तुम्हाला जॉब करायचा आहे. हा. काय करणार तुम्ही? जॉब म्हणजे काय करणार तुम्ही? मी आता MA सेकंडला अजून शिकते. मराठी विषय आहे माझा. वा वा. बर. मग तुम्हाला शिक्षक व्हायचंय का? हा. BEd करणार MA झाल्यानंतर. बर. नंतर जॉबचं बघणार. तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देत. फ्रीज लवकरात लवकर तुमच्याकडे येऊ देत आणि छान शिक्षिका व्हा. थँक्यू सर. पहिला प्रश्न. किचन मधील गॅस सिलेंडरवर
नेट वेट किती किलोग्राम लिहिलेले आहे? सिलेंडर म्हणजे टाकी का? हा. 14.2. 14.2 kg. वहिनी हे उत्तर बरोबर आहे. हे 300 रुपये तुम्हाला मिळतात. दुसरा प्रश्न नव्हे खर तर तुम्हाला बनवायचा उखाणा घ्यायचा आहे. 10 सेकंदाच्या आत मी देईन त्या अक्षरावरून. अक्षर आहे क. ननावऱ्या वहिनींना 2 पैकी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं. उखाणा काही घेता आला नाही. आता पाहूया यादव वहिनींना दोन्ही प्रश्नांची उत्तर देता येतात का, त्या 600 रुपये जिंकतात का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची स्वप्न काय ते जाणून घेऊया. सातारा मधील न्यू राधिका रोड येथील कर्मवीर सोसायटीतील बंगला नंबर 23B मध्ये राहणाऱ्या सौ पूनम रवींद्र यादव वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकतायत. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? पूनम रवींद्र यादव. कधी झालं लग्न? 19 एप्रिल 2009. 2009. आता म्हणजे? हो, आता झालं. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 6 महिने झाले. 7 महिने झाले. माहेर कुठलं? पुणे. पुण्याच्या तुम्ही? हो. पुण्यात कुठे? पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेजच्या समोर पोलीस कॉलनीमध्ये. मॉडर्न कॉलेजच्या समोर? हो. पोलीस कॉलनी. हं. घरातलं कोण पोलिसात आहे? पप्पा आहेत. पप्पा आहेत का? हो. भीती नाही का वाटली पोलिसाची पोरगी? नाही नाही, मामाचीच मुलगी. मामाचीच मुलगी आहे. बरं, नमस्कार. संपूर्ण नाव काय? रवींद्र शिवाजी यादव. काय करता आपण? मी पुण्यामध्ये बाणेरमध्ये जॉन्सन कंट्रोल म्हणून कंपनी आहे, तिथे इंजिनियर आहे. तिथे इंजिनियर आहात? येस. इंजिनियर झालात आणि तिकडे गेलात का तिकडे गेल्यानंतर इंजिनियर झालात? नाही नाही, इंजिनियर होऊन तिकडे हा, गेलो. बरोबर. अच्छा, इंजिनियर आहात. तर पुण्यातच राहता तुम्ही? हा, पुण्यातच राहतो. मग इकडचा पत्ता दिला, इकडे कसं काय? हे माझं प्रॉपर घर आहे, मी इथला मूळचा. मग तुम्ही आता दोघेही पुण्यावर आलात का? नाही नाही, मी इथेच राहते. फ्रायडे सॅटर्डेला आहेत. अजून आम्ही शिफ्ट नाही झालो पुण्याला. फ्रायडे सॅटर्डे तुम्ही तिकडे जाता का? नाही, तेच इकडे येतात. मी इकडे येतो. आपल्याला कशाला ट्रॅव्हल करायचा? बरं, फ्रायडे सॅटर्डे का, संडे का नाही? संडेला पण असतात ना, म्हणजे फ्रायडे नाईटला येतात किंवा सॅटर्डे सकाळी येतात. सॅटर्डे संडे सुट्टी असते? हा, सॅटर्डे संडे सुट्टी आहे. बर, लयच भारी, एकदम मस्त, मजा वाटली. वहिनी सांगायची ओळख करून द्या. हे आमच्या सासूबाई म्हणजे आई सुरेखा यादव. हे आमचे धीर राहुल यादव. त्यानंतर ह्या जाऊबाई मयुरी यादव. हे आमच्या मावस सासूबाई. हे शालन उबाळे आणि त्या आशा कुडे, आमच्या सासूबाई, मावस सासूबाई. आणि आमचा छोटा आनंद, खूप छान आहे, गोड आहे खूप. धीराचा मुलगा? हो. वा, छान आहे. छोटा आहे, गोड आहे. छोटी माणसं. नमस्कार. हे आमच्या समोरची आजी, गायकवाड आजी. कंदी पेढे वगैरे आणले असतील तर द्या. नाही माहिती. घ्या आजी. नाही असं नाही, खायचं. हे खायचं असं. हे घ्या. आहा, आजीनं पेढा खाल्लेला. आता खेळायला सुरुवात करूया. काय स्वप्न आहे तुमचं आयुष्यात? काय स्वप्न म्हणजे मला टीचिंग प्रोफेशनला जायचं आहे. टीचिंग? हां, आत्ता 2009 मध्येच मी कम्प्लीट केलं आहे. त्यानंतर लग्न झालं एप्रिलमध्ये. पण त्यानंतर जॉईन करणार होते, पण आत्ता 3 महिन्यापूर्वीच माझी आई गेली, त्याच्यामुळे आत्ता मला करता आलं नाहीये. त्याच्यानंतर आणखीन 1 वर्षाने गॅप घेऊन मग करणार आहे. 1 वर्षानंतर का? पण तुम्हाला शिक्षकच व्हायचं? हो. 2 प्रश्न, 600 रुपये बक्षीस. पहिला प्रश्न, देव्हाऱ्यात जी मोठी समई आहे त्यात एका वेळी किती वाती लावू शकतो? 7 वाती लावू शकतो. वहिनी, हे 300 रुपये तुम्हाला मिळेल. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न, प्रश्न नव्हे खरं तर तुम्हाला उखाणा बनवायचा आहे. अक्षर देणार मी तुम्हाला. अक्षर आहे 10 सेकंदाच्या आत बनवायचा. अक्षर आहे न का? निशिगंधाची कळी उमलते संध्याकाळी, रवींद्रचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. मी जर ब दिलं असतं तर? वरून मग बकुळीची कळी. बकुळीची कळी. हो. ल दिलं असतं तर? लवर्ण लाल कुंकू कपाळी, हिरवा चुडा हातात, काळी पोत गळ्यात, रवींद्रचं नाव घेते मैत्रिणींच्या मेळ्यात. न्य दिलं अक्षर तर? ज्ञानोबाची आळंदी इंद्रायणी काठी, रवींद्रचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी. अरे देवा, तयारी बघा काय. वा, तुम्ही शिक्षिका व्हायलाच पाहिजे, कारण मुळात तुम्ही हुशार आहात, हजर जबाबी आहात आणि तुमचा स्पीड खूप चांगला आहे, वेग खूप चांगला आहे तुमच्या डोक्याचा आणि तुमच्या बोलण्याचा आणि विचारशक्तीचा. तर वेग कितीही असला आणि विचारशक्ती कितीही वेगात धावत असली तरी सुद्धा एक वेळ येते जेव्हा आपल्याला शांत बसावंच लागतं.